You bloody fool! मला सांगतात बिझनेस करायला हरामखोर. मोहन, मामा तुम्ही केव्हा आला? दिसत नाही का तुला आता आलं ते? मूर्खासारखा प्रश्न विचारतोय. कंपनीमध्ये संप काय झाला रे? गणेश चतुर्थीला सुट्टी न दिल्यामुळे कामगारांनी संप केला मामा. लीडर कोण आहे त्यांचा? राकेश सरपोतदार. व्हॉट? राकेश? नॉनसेन्स. माझ्या गैरहजेरीत संप घडवलाय हरामखोरानं, पण हे चांगलं नाही. राकेश, याचा परिणाम चांगला होणार नाही सांगून ठेवतोय तुला. तू काय तोंड पाहत उभा राहिलास माझ्याकडे? प्यायला पाणी आणायला तुला सांगावं लागतं का? आणतो. हरामखोर, आता पाणी घेऊन ये. हॅलो माने, मी बोलतोय दीनानाथ. काय रे, कान फुटले की काय तुझे फॅ 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 करायला? हो माने, त्या रॉबर्टचा माल जाग्यावर पोहोचला की नाही? बट ड्रायव्हर कामावरती नाही आले ते काही मला सांगू नकोस. ड्रायव्हर कामावरती नाही आले तर नवीन कामगारांना भरती करून घे, आणि नवीन कामगारही नाही आले तर दुसरे कामगार घे. पण काही मला दुसरं सांगू नकोस. पण रॉबर्टचा माल त्याला उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचलाच पाहिजे सांगून ठेवते तुला. कळलं की नाही? हो हो, संध्याकाळी येतो मी. पाणी. मोहन, त्या नवीन टेंडरचं काय झालं रे? टेंडरची कागदपत्रे पूर्ण झाली आहे, फक्त सबमिट करायचं बाकी आहे. वाह, गुड, दॅट इज फाईन. हे टेंडर मलाच मिळायला पाहिजे होतं. कोणत्याही परिस्थितीत हे टेंडर मलाच मिळालं पाहिजे. माझी एक मोठी आशा होती की हे टेंडर ह्या वर्षीचा मलाच मिळालं पाहिजे म्हणून. मोहन, मोहन, ही गणपतीची मूर्ती कोणी आणली घरात? मी आणली मामा. कोणी सांगितलं तुला ही गणपतीची मूर्ती आणायला? मी सांगितलं तुला? अरे ह्यांच्यामुळेच आज आमचे कामगार संपावरती गेलेले आहेत ना. तुला माहीतच आहे ना? अरे तुला माहीतच आहे ना, मी देव घेऊ काही मानत नाही म्हणून तुला माहित आहे ना. तरी सुद्धा तू ही गणपतीची मूर्ती आणून घरात ठेवलीस. अरे या जीवनात फक्त पैसा आहे. पैसा, पैसा म्हणजे हाच देव आहे मला. कळालं की नाही तुला? आत्ताच्या आत्ता ही गणपतीची मूर्ती जाऊन विसर्जन कर, नाहीतर मीच करतो आता. नको नको मामा, मी 5व्या दिवशी विसर्जन केलं, पण आता नको. 5व्या दिवसानंतर ही गणपतीची मूर्ती मला दिसता कामा नये. कळालं की नाही? आणि हो, त्या प्रोजेक्टचे पेपर घेऊन वरती आहे. नॉनसेन्स. आणतो.